बहुजन समाज पार्टीच्या नांदेडच्या वतीने अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानाच्या निषेधार्थ व परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आज दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी 12 वाजता भव्य धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव डाकोरे, जिल्हा प्रभारी विक्कीभाऊ वाघमारे, शहराध्यक्ष प्रदीप कसबे, शहर उपाध्यक्ष राजकुमार पैठणे, प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक संतोष शिंदे, विठ्ठल गोडके, सुनील डोंगरे, ज्येष्ठ नेते विजय गच्चे, शिवाजी सोनटक्के, माधव खंदारे, अनित्य कांबळे, अनिल डोंगरे, गणेश राऊत, गजानन लोणेकर, अर्जुन नरवाडे, धम्मपाल गच्चे, विधानसभा अध्यक्ष, नांदेड जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बहुजन समाज पार्टीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा। बहन जी आप संघर्ष करो, बहन जी आप संघर्ष करो। बाबा साहब के बब्बर शेरो, बाबा साहब के बब्बर शेरो, बीएसपी आई है, नई रोशनी लाई है, बीएसपी आई है, नई रोशनी लाई है। बीएसपी क्या करेगी? समता का संघर्ष करेगी। बीएसपी क्या करेगी? समता का संघर्ष करेगी। अरे तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो, तख्त बदल दो, ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो। बीएसपी के वास्ते खाली कर दो रास्ते, बीएसपी के वास्ते खाली कर दो रास्ते। मुर्दाबाद मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद। देश के गद्दारों को जूते मारो सालों को, देश के गद्दारों को जूते मारो सालों को। बहुजन समाज पार्टीचा, बहुजन समाज पार्टीचा। काय डिमांड आहे, काय म्हणणं आहे आपलं, काय सांगायला सांगा। या देशामध्ये संविधानाचे रचिता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला घटना दिलेली आहे आणि ज्याची कुठलीही अवकात नसता वेळेस बाबासाहेबाच्या संविधानामुळे जो माणूस आज या देशाचा केंद्रीय गृहमंत्री झाला, ज्या माणसाची अवकात म्हणजे एखाद्या शेतामध्ये काम करण्याच्या ऐवजी किंवा कुठल्या दुकानामध्ये काम करण्याच्या ऐवजी कुठलीच अशी अवकात नव्हती, त्या माणसाची अवकात या देशामध्ये जर कोणी तयार केली असेल तर ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। हे यांनी विसरता कामा नाही। देशामध्ये वातावरण असं तयार करून ठेवल्या गेलेलं आहे की ह्या देशामध्ये फक्त केवळ आणि केवळ हे संविधान म्हणजे दलितासाठी आहे का? या देशामधल्या दबाकुचल्या लोकांपासून गरीबापासून जे श्रीमंतापर्यंत हे संविधान कामाचं आहे। हे संविधानच म्हणजे या देशातला जो फकीर असेल त्याच्या सुद्धासाठी तो संविधान कामाचा आहे। या देशातला राजा जो कोणी असेल स्वतःला म्हणणारा त्याच्यासाठी सुद्धा देखील हे संविधान कामाचं आहे। एवढं संविधान कामाचं असता वेळेस जाणून बुजून डोक्यामध्ये जातीयता ठेवून या देशातल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय येतील हे मनामध्ये ठेवून या अमित शहानी जे या संसदेमध्ये अपमानास्पद जे बोललेलं आहे, हे म्हणतात की भगवान इतनी बार अगर भगवान का नाम लिया होता तो आप स्वर्ग में चले जाते। माझं हे म्हणणं आहे की खरंच अमित शहाला जर स्वर्गात जर जायचं जर असेल तर त्यांनी ह्या मनुस्मृतीचं खरोखर पूजन करावं आणि हे केंद्रीय मंत्रीचे पद आहे, जे गृहमंत्र्याचं पद, हे याचं त्यागपत्र देऊन टाकावा। एवढंच त्यांना जर प्रेम असेल भगवानाविषयी, आम्हाला त्यांच्या भगवानाविषयी काही देणं घेणं नाही, पण ज्या देशामध्ये बाबासाहेबांना संविधान देऊन ज्या माणसाची कुठलीच अवकात नव्हती, या माणसाला सर्वस्व जर त्यांनी दिलं जर असेल तर आमच्याकरता हे कुठले म्हणजे एक प्रकारचे आमचे भगवानच आहेत। आम्ही तर कुठल्या देवदेवताला मानणार नाही, पण आमच्यासाठी देव जर कोणी जर असेल तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत। आम्ही याकरता आम्ही त्या अमित शहाचा निषेध करण्याकरता या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। कारण बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा परम आदरणीय बहनकुमारी मायावतीजी यांचा निर्देश आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने निदर्शने झाले पाहिजे आणि अमित शहाला हे राजीनामा अमित शहाने दिला पाहिजे।
त्यांनी जे शब्द बोललेले आहेत ते शब्द पाठीमागे घेण्यात यावं आणि त्यांच्या पार्टीने त्याच्यावर उचित कारवाई करण्यात यावं ही बहुजन समाज पार्टीची माग आहे. परभणीमध्ये भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशीची परभणीमध्ये जे कांड झाला तो कांड म्हणजे तो काय सोमनाथ सूर्यवंशीची म्हणजे मृत्यू झालेला नाही, तर त्या ठिकाणी जे 2-3 जे PI आहेत त्याच्यामध्ये जे घोरवाड नावाचा जो PI आहे तो जातीवादी PI आहे. कारण की त्याच्याच नेतृत्वाखाली ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बोंडार ह्या ठिकाणी जी घटना झाली होती अक्षय भालेराव प्रकरणामध्ये, तो त्या ठिकाणी खरोखर ते मुख्य आरोपी असल्यासारखं आहे. कारण की सगळ्या गोष्टी तो एक जातीनं मराठा आहे आणि त्यांनी तो म्हणजे आपण जात मोठी असल्यामुळे त्याच्या जातीच्या काही लोकांनी हे कृत्य केले, ज्याची मनुवादी मानसिकता आहे. अशा लोकांना पाठबळ आणि अशा लोकांना पाठीमागा घालायचं काम हा घोरवाण करतो. त्याच्यामुळं सोमनाथ सूर्यवंशी जी आहे ही हत्या झालेली आहे. सोमनाथ सूर्यवंशी हे काय मृत्यू पावलेला नाही, तर केवळ तो त्याची तिथल्या पोलीस प्रशासनानं डोक्यात जात ठेवून हत्या केलेली आहे. त्यामुळं ह्या सुद्धा गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो.